ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं, हनुमंत जगदाळे यांचं प्रतिपादन। ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत करवाढीचा प्रस्ताव कोणत्याही नगरसेवकाच्या विरोधाशिवाय एकमतानं मंजूर करण्यात आला। हा प्रस्ताव बहुमताने नव्हे तर सर्वानुमते मंजूर झाल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी केलाय। महापालिकेच्या सभागृहात कोणताही विषय मंजूर करण्यापूर्वी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेतली जाते। या बैठकीत विषयावर सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यानुसार सभागृहाचं कामकाज चालतं। करवाढीच्या विषयावरही सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली होती। त्यामुळे महासभेत या विषयाला कोणत्याही सदस्यानं विरोधात मतदान केलं नसल्याचं जगदाळे यांनी स्पष्ट केलं। शिवसेनेनं कोणाशीही गद्दारी केली नाही। गटनेत्यांच्या बैठकीत जे ठरतं त्याची अंमलबजावणी शिवसेना पक्ष करत असतो। त्याला जर गद्दारी म्हणत असतील तर याबद्दल आम्ही बोलू शकत नाही, असा पलटवार जगदाळे यांनी विरोधकांवर केलाय। महसूल विभागासाठी करवाढीतून सुमारे 1600 कोटी रुपयांच्या उत्पन्नाची तरतूद करण्यात आली आहे। सध्या महापालिकेचं उत्पन्न सुमारे 900 ते 1100 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे। ज्या मालमत्तांवर अद्याप कर आकारणी झाली नाही, तसंच निवासी वापर दाखवून प्रत्यक्षात व्यावसायिक वापर सुरू असलेल्या मालमत्तांवर योग्य पद्धतीनं कर आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यासाठी मुंब्रा आणि दिवा विभागापासून विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे। ज्या ठिकाणी कर आकारणी झाली नाही त्या मालमत्तांची नोंद करून कर आकारणी करण्यात येणार असून व्यावसायिक वापर असलेल्या मालमत्तांवर त्यानुसार कर आकारला जाणार असल्याचंही हनुमंत जगदाळे यांनी सांगितलं। शिवसेनाने कोणाशीही गद्दारी केलेली नाही। मागच्या वेळेला पण मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी असाच प्रसंग आला होता। जे गटनेत्यांच्या बैठकीमध्ये ठरतं ते शिवसेना पक्ष त्याची अंमलबजावणी करतो। आता त्याला जर तुम्ही गद्दारी म्हणत असाल तर नाही त्याबद्दल काय बोलू शकत, परंतु गटनेत्यांच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणेच त्या ठिकाणी सभागृहामध्ये विषय येतात आणि ते मंजूर केले जातात। त्यांचा तोच मुद्दा आहे की चर्चा करायचं ठरलं असताना मीटिंगमध्ये चर्चा आम्हाला करू दिली नाही। चर्चा केली, आमच्या राम रेपाळे यांनी चर्चा केली, त्याच्यावर कोणी उठलंच नाही, चर्चाच नाही केली। राम रेपाळे स्वतः बोलले त्या विषयावर। भाजपच्या नगरसेवकांना बोलूच दिलं गेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। बोललं तर बोलू दिलं नाही का? सभागृहामध्ये तर सगळेच विषय बोलत होते, ते बोललं नाही असं कधीच नाही होत। सभागृहात बोलू देत नाही, आमचा आवाज दाबला जातोय। महासभेत असाच प्रकार घडलेला आहे असं देखील त्यांचा आक्षेप आहे। हे बघा, सभागृहामध्ये मी परत एकदा आपल्याला निश्चित प्रकारे सांगतो की सभागृहामध्ये ज्या वेळेला अजेंडा येतो त्या अजेंडावरती ज्यावेळेस चर्चा होते, ती चर्चाच्या अगोदर गटनेत्यांची सर्वांची बैठक होते। गटनेत्यांच्या बैठकीनंतर प्रत्येक पक्षाच्या सदस्यांची बैठक होते, नगरसेवकांची, आणि गटनेत्यांच्या बैठकीमध्ये जे काही ठरलेलं आहे ते आपापल्या गटांना सांगण्याची प्रत्येक गटनेत्याची जबाबदारी असते आणि जे ठरलेलं आहे ते केलेलं आहे। आणि सर्वांना चांगलं माहीत आहे महापालिकेची आर्थिक परिस्थिती, काय करायला पाहिजे आणि काय केलं तर आपल्याला या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून कसं काम करता येईल। गेली 11-12 वर्ष या ठिकाणी कुठल्याही प्रकारची करवाढ दरवाढ झालेली नाही। 500 कोटी किमान म्हणजे मायनस बजेट या ठिकाणी सादर झालेलं आहे। आणि महापालिकेचं शेवटी संस्था चालवताना ते सुद्धा एक विश्वस्त आहे, विश्वस्त या नात्याने त्यांना पण चांगल्या प्रकारची कल्पना आहे। पण मला समजत नाही की मग सभा झाली, एकमताने ठराव मंजूर झाले आणि एकमताने ठराव मंजूर झाल्यानंतर कोणी आमच्याशी असं वागलं तसं वागलं जर म्हटलं तर ते कितपत योग्य आहे।